या सिरीजचा आपला नेक्स्ट पॉईंट होता तो म्हणजे रेस्टॉरंट ओनरला नॉलेज असणं गरजेचं आहे हॉटेल रन करण्याचं, जेणेकरून हॉटेल बंद पडणार नाही. त्याबद्दल काय सांगा? आता याच्यामध्ये म्हटलं तर त्यांच्याकडे डिटेलमध्ये माहिती पाहिजे, शटर पासून गटरपर्यंत. थोडक्यात की बाबा मेन एंट्रन्स पासून तर मागच्या गटरपर्यंत त्यांच्याकडे टोटल नॉलेज अवेलेबल आहे. नाही तर काय होतं, आहे पैसा केलं हॉटेल उभा, तर हा तसा विषय नाही. हा बिझनेस असा आहे की हा नॉलेज घेऊनच केलं पाहिजे. नॉलेज जर घेऊन नाही करत आहे आपण, तर मग एखादा कन्सल्टंट यासाठी शोधला गेला पाहिजे. तर इथं गडबड काय होते की त्यांना माहित नसतं फिक्स कॉस्ट किती आहे, फूड कॉस्ट किती आहे, किती माणसं भरायचेत, कुठून भरायचेत, माणसंच भेटत नाही. किंवा ठीक आहे कुठून तरी एजंट भेटतो, रेफरन्सने स्टाफ अवेलेबल होतं, रेस्टॉरंट चालू पण होतं, पण मग त्याला रिपीटला स्टाफ भेटत नाही, स्टाफ पळून जातो, क्वालिटी चेंज होती. ह्या सगळ्या गोष्टींमुळे रेस्टॉरंट बंद होतं. सो मग कुठंतरी व्यवस्थित एखादा कन्सल्टंट आपण जर हायर केला तर तो या सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये सपोर्ट करतो, की जेणेकरून मग तुम्हाला त्या गोष्टींमध्ये अडचणी येत नाही आणि रेस्टॉरंट बंद पडायचं प्रमाण याच्यामुळे कमी होत आहे. सो मग नक्कीच तुम्ही एखादा कन्सल्टंट हायर करा, की जेणेकरून तुम्हाला या सगळ्यापासून तुम्ही वाचाल, तुमचे पैसे वाचतील, टाइमही वाचेल आणि तुमची कॉस्ट पण सेव्ह होईल.